आम्हाला आत्मबोध मिळू द्या. आपला हात टाळूवरती दाबायचा आहे आणि हळूवारपणे वर उचलायचा आहे. अलगद 1 इंच 2 इंच टाळूपासून लांब, टाळूच्या जवळ, टाळूपासून लांब, टाळूच्या जवळ, अतिशय एकदम जवळ घ्या बघा. आणि बघा आता हळूहळू वरती घ्यायचं आहे. टाळूपासून लांब 1 इंच 2 इंच 3 इंच 4 इंच. जसं जसं आपण हात लांब घेतो तसं तसा आपला हात आणि टाळू याच्यामध्ये काहीतरी आहे ही जाणीव आपल्याला होते. त्या जाणीवेकडे लक्ष द्यायचं आहे. आपला हात ओढल्यासारखा होत असेल, आपल्या टाळूमधून थंड किंवा गरम आपल्या स्वभाव धर्मानुसार ती जाणीव आपल्याला होत आहे. टाळूपासून लांब, टाळूच्या जवळ, लांब जवळ, अवतीभोवती मागे पुढे करायचं. डोळे बंदच असतील. आता हात मांडीवरती घ्यायचा आहे. उजवा हात मांडीवर असेल. आता डाव्या हाताने फक्त चेक करायचं. डोळे बंदच असतील. टाळूपासून लांब, अधांतरी अधांतरी, टाळूपासून लांब, टाळूच्या जवळ. जसं आपल्याला उजव्या हाताला जाणवत होतं तसं डाव्या हाताला जाणवतंय का एवढं बघायचं आहे. लांब जवळ, लांब जवळ, मागे पुढे. हात मांडीवरती, डोळे बंद. दोन्ही हात मांडीवरती असतील, डोळे बंद असेल. या स्थितीमध्ये आपण एक 2 ते 3 मिनिटं बसणार आहोत. मनामध्ये कुठलाही विचार नाही. डोळे बंद असतील, दोन्ही हात मांडीवरती असतील. आपल्या हातामधून वाहणाऱ्या चैतन्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या हाताच्या प्रत्येक बोटामध्ये आपल्याला काही जाणीव होते का, आपल्या हाताच्या तळव्यामध्ये काही जाणीव होते का, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि या स्थितीमध्ये या चैतन्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. आपलं मन शांत झालेलं असेल. एक वेगळ्या प्रकारच्या आनंदाची अनुभूती आपल्याला मिळत आहे, तिची आपण जाणीव घ्यायची आहे. कुठलाही मंत्र नाही, तंत्र नाही. तिथे नातं आहे फक्त आत्म्याचं परमात्म्याशी, जीवाचं शिवाशी. आपल्या हातावरती जाणीव होते त्याला सौंदर्य लहरी, चैतन्य लहरी असंही म्हटलं जातं. आनंदाची डोही, आनंद तरंग. देवाची ये द्वारी उभा क्षण होईल. ही जी स्थिती आहे त्या परमेश्वराच्या साम्राज्याच्या दारामध्ये आपण उभे आहोत आणि ती शांतता, तो आनंद, ती अनुभूती आपण घेत आहोत.
हळुवारपणे आपले डोळे उघडायचे, श्रीमातांना वंदन करायचं. जय श्रीमाता. असंच बसायचंय. जी अनुभूती आपल्याला डोळे बंद करून आली ती डोळे उघडे ठेवून आपण चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी आणखी एक काम करूया. आपले दोन्ही हात वरती करायचे, आपलं तोंडही वरती करायचंय आणि आपण त्या परमेश्वराला प्रश्न विचारूया. परमपूज्य श्री माताजी, आम्हाला होणारी जाणीव ही परमेश्वराची प्रेम शक्ती आहे काय? बघा आपल्या हातावरती आपल्याला एक आणखी जास्त जाणीव होत असेल. परमपूज्य श्री माताजी, आम्हाला होणारी जाणीव ही आत्मसाक्षात्कार मिळाल्याची खूण आहे काय? आपल्या हातावरती आपल्याला उत्तर मिळत आहे. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात काय? आपल्या हातावरची जाणीव अतिशय सुंदर येते. दोन्ही हात मांडीवरती घ्यायचे. आता बघा आपल्यामधील कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे. आपल्या हातावरती आपल्याला जाणीव झाली असेल. कुणाला एका हातावर झाली असेल, कुणाला दुसऱ्या हातावर झाली असेल, कुणाला फक्त एखाद्या बोटाला झाली असेल. ही जी जाणीव आहे ही सुरुवात आहे. आपल्यामधला दिवा पेटलेला आहे, परंतु दिवा सतत तेवत राहण्यासाठी त्याच्यामध्ये तेल टाकावं लागतं. तसंच आहे आपली ही जी जागृती आहे, ही जी जाणीव आहे, हिच्यामध्ये वाढ होण्यासाठी, ही कंटिन्युअस राहण्यासाठी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी फक्त 10 मिनिटं आपल्या घरी बसायचं आहे. काही करायचं नाही. दोन्ही हात मांडीवरती ठेवायचं, आपलं चित्त टाळूवरती द्यायचं, कुठं जायचं नाही, काही करायचं नाही. फक्त सकाळी आणि संध्याकाळी 10 मिनिटं बस. मग आंघोळच करायला पाहिजे का, पहाटेच बसायला पाहिजे का, असा कुठलाही नियम नाही. आंघोळ केली तर उत्तम, परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी उठा, थोडंसं फ्रेश व्हा, एक 10 मिनिटं फक्त बसा. तुम्हाला सकाळी जमलं नाही, आमचे शेतकरी बंधू आहेत, शेतामध्ये गेले, दुपारी थोडासा वेळ मिळाला 12-1 वाजता, शेतामध्ये बसा, झाडाखाली मस्तपैकी बघता, डोळे बंद करा. ही जाणीव आपल्याला चालू राहील. आमचा स्टाफ मेंबर आहे किंवा काय बाकीचे आहे, ऑफिसमध्ये आहे, थोडासा दुपारचा वेळ आहे, शांतपणे बसा. प्रवास करता एसटीने किंवा आपल्या गाडीमध्ये मागे बसलेला आहे, मस्तपैकी बसा, फक्त हात असे ठेवा. कारण हे जे आहे हा चित्ताचा खेळ, हे चित्त आहे. हे ज्यावेळेस आपल्या टाळूमध्ये असेल त्यावेळेस आपल्याला ही हातावरती जाणीव होणार आहे. एवढं सगळं साधं आणि सोपं. परमेश्वर अतिशय साधा आहे, अतिशय सोपा आहे, अतिशय सरळ आहे. फक्त त्याला प्रेमाने आपण शरण गेलं पाहिजे, ती भक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे, एवढंच करायचं. उद्या, परवा, 13 3 दिवस याचा पुढचा भाग जो फॉलोअपचा कार्यक्रम आहे तो सेना भवन, चोंडेश्वरी मंदिराच्या समोर जे सेना भवन आहे त्या ठिकाणी आपण 3 दिवस कार्यक्रम ठेवलेला आहे. संध्याकाळी 7 वाजता, 7 ते 7:30 एवढा वेळ लागणार नाही. आपल्याला ध्यान कसं करायचं किंवा आपले काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या आपण विचारू शकता. त्याच्यासाठी अर्ध्या तासाचा तो कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं. काही सूचना आहेत त्या देतील. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली त्या सर्वांचे आम्ही सहयोग परिचय वतीने कायदेशीर आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी थांबतो. जय श्री माता. जय श्री माताजी. 2 ते 3 मिनिट फक्त सर्वांनी थांबायचं आहे. कार्यक्रमाची सांगता होती. धन्यवाद परमपूज्य श्री माताजी, श्री तोगे साहेब. आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले श्री अनिकेत भारती साहेब, SP मालेगाव, आणि श्री हिमांशु रॉय साहेब मालेगाव यांनी पुष्प अर्पण करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमासाठी पावसामुळे काही व्यत्यय आला. जे येऊ शकले नाहीत आजच्या कार्यक्रमाला त्यांनी उद्यापासून 3 दिवस जे आता आपल्याला पत्ता सांगितला सेना भवन चौंडेश्वरी मंदिराजवळ, त्या ठिकाणी उद्याचा कार्यक्रम जो आहे हा केवळ अर्धा तासाचा असणार आहे. एवढा विस्तृत स्वरूपात नसेल. तर आपण जरूर सर्वांनी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सर्वांना घेऊन उद्याच्या कार्यक्रमासाठी यायचं आहे. त्या ठिकाणी फॉलोअपचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात, कार्यक्रमाचा आनंद घेतलात, आपण सहभागी झालात. सर्व पत्रकार मित्रबंधू, सर्व साधक
सर्व शेतकरी, आपणा सर्वांचं पुनश्च हार्दिक आभार. उद्यापासून 3 दिवस न चुकता आपण या कार्यक्रमासाठी यायचं आहे. धन्यवाद. जय श्री माताजी.